चलो स्टार्ट करूया. पण लास्ट लेक्चरमध्ये स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्टच्या अकॉर्डिंग आपण काही क्वेश्चन्स पाहिले होते. त्याचंच पुढचं स्ट्रक्चर आज आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्टच्याच प्रॉपर्टीज यूज करून ॲनालिसिस असणार आहे. सो पहा ह्या टाईपचे क्वेश्चन्स आहे जे काल आपण पाहिले. काल ह्या टाईपमध्ये स्टडी केले होते ज्यामध्ये मॅग्निट्यूड विचारला होता. याचा आपण फॉर्म्युला पाहिला होता. ठीक आहे. त्यालाच एक्सटेन्शन करून वेगवेगळं स्ट्रक्चर बनवता येतं. सो क्वेश्चन नोट करायचा आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ह्या टाईपमध्ये पण 90% क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहेत. क्वेश्चन नोट करा व्यवस्थित. पहा जो काही क्वेश्चन आहे ह्या पॅटर्नमध्ये बरेचसे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. जसं आता हा क्वेश्चन पण त्यासारखाच आहे. सेम क्वेश्चन आहे फक्त अँगलमध्ये थोडेफार चेंजेस झालेले. ठीक आहे. क्वेश्चन पहा 21, 23, 24, 25 मध्ये पण सारखा झालेला आहे फक्त स्ट्रक्चर. नाव क्वेश्चनमध्ये जी टर्म आता काय काय गिवन आहे. ओके. वेक्टर ए गिवन आहे IJK मध्ये. बी गिवन आहे. सी इज अ वेक्टर सच दॅट. सी साठी आपल्याला एक कंडिशन दिलेली ए डॉट सी ची व्हॅल्यू मॅग्निट्यूड ऑफ सी आहे. सी मायनस ए गिवन आहे. हे सर्व पॅरामीटर दिलेले. सर्वात इम्पॉर्टंट ज्यावेळेस ह्या टाईपचा क्वेश्चन येतो तर विचारलं काय ते पहिले पाहून घ्यायचं. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता ही जी टर्म आहे आपल्याला फाइंड करायचं आहे ए क्रॉस बी याचा क्रॉस प्रोडक्ट विथ सी यांचा मॅग्निट्यूड विचारला आहे. ठीक आहे. हा मॅग्निट्यूड. सो आता ह्यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी एक फॉर्म्युला आहे दॅट इज अ क्रॉस प्रोडक्ट. पण क्रॉस प्रोडक्टचा ज्यावेळेस आपण फॉर्म्युला नोट करतो ए क्रॉस बी तर तो फॉर्म्युला असतो मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी साइन थिटा. हा फॉर्म्युला आहे. ए क्रॉस बी चा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे मॅग्निट्यूड ऑफ ए बी साइन थिटा. हा जो थिटा असतो थिटा इज अ अँगल बिटवीन ए अँड बी असला पाहिजे तरच तो फॉर्म्युला ॲप्लिकेबल. मग आता तुम्ही विचार करा जर मला हा सेम फॉर्म्युला यूज करायचा असेल आता याचा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. हे एक्सटेन्शन आहे फक्त इन्स्टेड ऑफ ए हे स्ट्रक्चर आहे इन्स्टेड ऑफ बी हे. तर याच्या अकॉर्डिंग इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ बीच्या जागी काय आहे सी साइन थिटा. सो टेल मी हा थिटा इज अ अँगल बिटवीन ए अँड बी आहे तर थिटा हा काय असला पाहिजे अँगल बिटवीन ए क्रॉस बी अँड सी. पण दिलेला आहे यामध्ये अँगल बिटवीन ए क्रॉस बी अँड सी इज अ 2π/3. 2π/3 म्हणजे जर π/3 म्हटलं तर तो 60 मल्टिप्लाय बाय 2 केला तर 120. सो हा आपल्याला दिलेला आहे. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला याच्या थ्रूच भेटणार आहे. सो आता याच्या थ्रू आन्सर फाइंड करण्यासाठी तुम्हाला ए क्रॉस बी माहीत असला पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ सी माहीत असला पाहिजे साइन थिटा माहीत पाहिजे. थिटा तर दिलेला आहे. सो आता बाकीमध्ये काय गिवन आहे ते चेक करूया. ए क्रॉस बी फाइंड करायचा असेल तो पण मॅग्निट्यूडमध्ये. सो याचे पण परत हा फॉर्म्युला यूज करता येईल आपल्याला. बट हा कधी यूज करता येतो ज्यावेळेस तुम्हाला अँगल बिटवीन ए अँड बी गिवन असेल. तर आता क्वेश्चनमध्ये जर पाहिला तर हा अँगल सोडला तर बाकी कोणताच अँगल नाही. मग दुसरा ऑप्शन पण ए क्रॉस बी फाइंड करण्याचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा ए बार बी बार गिवन आहे. सो आपण पाहिलं ए क्रॉस बी म्हटलं तर याला सॉल्व करण्यासाठी आपण डिटर्मिनंट यूज करतो. सो डिटर्मिनंटमध्ये क्रॉस प्रोडक्ट म्हटलं तर वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हटलं तर IJKचं स्ट्रक्चर असतं स्टार्टिंगला कारण की आन्सर IJK मध्ये आलं पाहिजे दॅट इज अ वेक्टर. सो यांचे मॅग्निट्यूड नोट करतो आपण 2 1 -2 1 1 0. म्हणजे ही टर्म आपल्याला IJK मध्ये भेटली त्याचा काय पाहिजे मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हटलं तर स्क्वेअर रूटमध्ये त्यांच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर म्हणजे ही टर्म भेटून जाईल आपल्याला. मग आता राहतं काय सी फाइंड करण्यासाठी पहा एक्स्ट्रा अजून पॅरामीटर दिलेले आहेत. याच्यात पहा हे काही कंडिशन्स आहे.
सो हे जे स्ट्रक्चर आहे हे पुढे जाऊन पण ह्यासारखे क्वेश्चन असणार आहे, त्यावेळेस अजून तुम्हाला क्लिअर होईल. पण याच्यात जर पाहिलं हे जे स्ट्रक्चर आहे याच्यानी बरेचसे पॅरामीटर फाइंड करता येतात. पहा सी मायनस ए याचा मॅग्निट्यूड 2√2 गिवन आहे. जर ही टर्म आपण स्क्वेअरिंग केली तर काल आपण ह्यासारखा पॅरामीटर सॉल्व केला आहे. स्क्वेअरिंग केलं तर असं स्ट्रक्चर भेटेल. स्क्वेअरिंग म्हटलं तर सी मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 2√2 स्क्वेअर. पण याच्यात काय भेटतं चेक करूया आपण. याचं एक्सपान्शन करतो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखा फॉर्म्युला. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab 2 सी डॉट ए किंवा ए डॉट सी डॉट प्रोडक्टमध्ये हे दोघी पॉसिबल असतात. ए डॉट सी डॉट ए सेमच असतो इज इक्वल टू याचा स्क्वेअर म्हटलं तर हा 4 झाला. 4 इंटू हा ओनली 2 झाला √2चा स्क्वेअर. 4 इंटू 2 इज 8. सो चेक करा हे जे इक्वेशन आहे सी स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला बरेचसे एलिमेंट दिलेले आहेत. सी स्क्वेअर तर अननोन आहे कारण की तो माहीत नाही, बट मॅग्निट्यूड ऑफ ए भेटू शकतोय. जर तुम्हाला ए गिवन आहे तर अंडररूटमध्ये त्यांचे कोइफिशियंटचा स्क्वेअर केला तर मॅग्निट्यूड भेटेल, म्हणजे ही टर्म भेटून जाईल, नंबरमध्ये भेटेल. ठीक आहे. आणि सेकंड थिंग ए डॉट सी पण दिलेला पा. ए डॉट सी काय म्हणजे यालाच मी आता असं नोट करू शकतोय याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे इज इक्वल टू 8 आणि हा नंबरमध्ये भेटणार आहे. समजून घ्या हा काहीतरी नंबर 1 आला तर हे स्ट्रक्चर जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर एक क्वाड्रेटिक इक्वेशन बनतं. सी स्क्वेअर प्लस 1 मायनस 2c प्लस 8 याला सॉल्व्ह केलं तर क्वाड्रेटिक स्ट्रक्चर येतं. क्वाड्रेटिक म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाते. तो एक्स इथे लागेल. म्हणजेच ऑब्झर्वेशन करा हे आपल्याला त्याच्या थ्रू भेटतं आहे, सी याच्या थ्रू भेटतो आहे, फायनल आन्सर भेटणार आहे. ही त्याची प्रोसेस असणार आहे, म्हणजे हा त्याचा फ्लो आहे. मग आता स्टार्टिंग आपण करतो पहिले ही टर्म फाइंड करणार, त्याच्यानंतर ही याच्या थ्रू फाइंड करणार. ओके, 1 बाय 1 ॲनालिसिस करूया. म्हणजे ज्यावेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर जे विचारलं पहा आपण स्टार्टिंग काय केली हे विचारलं हे तुम्ही एक साईडला नोट केलं पाहिजे. याच्यासाठी लागणारे एलिमेंट 1 बाय 1 फाइंड करत जायचे. नाव सो 1 बाय 1 फाइंड करूया. हा आपला लास्ट टास्क आहे. लास्ट याच्यात आपल्याला आन्सर भेटणार आहे. नाव हे पहिले फाइंड करतोय. स्टार्ट करायचं आहे. ए क्रॉस बी आय कॅप मायनस जे प्लस के कॅप. एलिमेंट नोट करायचे आहेत. सो आय कॅप म्हटलं तर यांचं मल्टिप्लाय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम रिमूव्ह झाला. सो 0 - 2. देन जे कॅप 0 - 2 0 - 2 झाला हा +2 अँड लास्ट के कॅप 2 1. याच्या थ्रू ए क्रॉस बी आपल्याला भेटणार आहे. नाव ए क्रॉस बी इज अ 2i मायनस 2j प्लस 1k. सो रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग आपल्याला त्याचा मॅग्निट्यूड लागणार आहे. सो मॅग्निट्यूड फाइंड करता येतो. ठीक आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी magnitude of A cross B is equal to under root 2 square minus 2 square 1 square 2 square minus 2 square 1 square. पाहता 2 square म्हटलं तर 4 + 4 + 1 under root 9. So answer of this term is a 3. ठीक आहे. सो हा पॅरामीटर भेटला आहे. सो आता पुढे जाऊन आपल्याला इथे मॅग्निट्यूड ऑफ ए पण लागणार आहे, म्हणून एचा मॅग्निट्यूड इथे नोट करून घेऊ. दॅट इज युअर इक्वेशन फॉर्मॅट नोट केला चालेल. मॅग्निट्यूड ऑफ ए रिक्वायरमेंट असणार आहे देन 2 1 - 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर -2 स्क्वेअर. अगेन चेक करा 4 + 1 + 4 सो 9 अंडर रूट 9 म्हटलं तर आन्सर ऑफ दिस टर्म इज ऑल्सो 3. ठीक आहे. सपोर्टिंग पॅरामीटर्स फाइंड केलेले आहेत. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. याच्या आधी
आता काय अननोन आहे, हा झाला फाइंड. सो मॅग्निट्यूड ऑफ सी लागणार आहे. सी फाइंड करण्यासाठी एक्स्ट्रा ते पॅरामीटर्स दिलेले होते. सी मायनस ए इज अ 2√2. याचा आपण स्क्वेअरिंग करून सॉल्व करतोय. ना स्क्वेअरिंग केलं तर असं स्ट्रक्चर असेल. सो सी स्क्वेअर ॲज इट इज मॅग्निट्यूड ऑफ ए चा स्क्वेअर. पण मॅग्निट्यूड ऑफ ए आला आहे 3. सो हा 3 आता मी या ठिकाणी प्लेस करतोय. 3 स्क्वेअर मायनस 2 ए डॉट सी इज ऑल्सो गिवन हिअर. मॅग्निट्यूड ऑफ सी इज इक्वल टू 8. सो अल्टिमेट हे स्ट्रक्चर सी स्क्वेअर 9 मायनस 2 इज इक्वल टू 8. सो सी स्क्वेअर मायनस 2c प्लस 9 मायनस 8 इज इक्वल टू 0. सो हे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. सी स्क्वेअर मायनस 2c प्लस 1 इज इक्वल टू 0. क्वाड्रेटिक स्ट्रक्चर भेटलं आहे. सो क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटलं तर याच्यात हा जो सी आहे याच्या जागी तुम्ही विचार करा एक्स राहिला असता तर इक्वेशन काय दिसलं असतं, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. सो एक्सच्या व्हॅल्यूज येतात, तसे आता मॅग्निट्यूड ऑफ सीच्या व्हॅल्यूज येतील. सो टेल मी 2 numbers having multiplication is a 1 and multiplication is a 1 and addition is a minus 2. सो नंबर्स मल्टिप्लिकेशन 1 पाहिजे कोइफिशियंट यांचे and मिडल टर्म ॲडिशन असते. सो -1 -1 -1 into -1 is a 1, addition is a -2. म्हणजेच आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ सी -1 मॅग्निट्यूड ऑफ सी -1 इज इक्वल टू 0 भेटतो. दोघांमध्ये सेम आन्सर येणार आहे. जर तुम्ही हे पाहिलं तर सी -1 होल ब्रॅकेट स्क्वेअरचं हे इक्वेशन होतं. म्हणजे असं न करता डायरेक्ट आपण ते स्ट्रक्चर पण यूज केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, हे एक बाजूला नोट करतो आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ सी अल्टिमेट भेटतं आहे इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 0 असल्यामुळे डायरेक्टली आपण हे नोट करू शकतो. सो याची व्हॅल्यू भेटली. क्वाड्रेटिक इक्वेशन. सो लास्ट स्टेप. फायनली आपली रिक्वायरमेंट ही होती, हे विचारलं आहे, याच्या थ्रू फायनल आन्सर आलं पाहिजे. चला करा सॉल्व. सो फायनल स्ट्रक्चर आहे हे आन्सर आलेलं आहे a क्रॉस b मॅग्निट्यूडमध्ये 3 मल्टिप्लाय बाय हा 1 आहे. सो आता रिमेनिंग आहे साइन थीटा. साइन थीटा म्हटलं तर 2π/3 गिवन आहे. 2π/3 दॅट इज 120. सो साइन 120 एक बाजूला सॉल्व करा. सिम्पल स्ट्रक्चर आहे. पण साइन 120 दॅट इज अ साइन 180 मायनस 60. सो 180 मायनस म्हटलं तर सेकंड क्वाड्रंट, सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, हे आपण बेसिक ट्रिग्नोमेट्रीमध्ये पाहिलं आहे. म्हणजे याची व्हॅल्यू साइन 60चीच असणार आहे. सो साइन 60 असतो √3/2. सो 3 मल्टिप्लाय बाय √3/2. सो आन्सर हेच आहे 3√3 डिवाइड बाय 2. 3√3 डिवाइड बाय 2. इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, फक्त कनेक्टेड पॅरामीटर शोधायचे आहेत. फायनली ज्यावेळेस सोल्युशन करणार काय विचारलं ते पहिले नोट करायचं. त्याच्यासाठी लागणारे सपोर्टिंग टर्म्स 1 बाय 1 आपण फाइंड केलेत. सेम क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेला आहे.
पुढच्या क्वेश्चनमध्ये नोट करण्याची गरज नाही, हाच क्वेश्चन आहे पण सर्व सेम आहे. वेक्टर ए बी हा नंबर पण सेम आहे, सर्व पॅरामीटर्स, फक्त अँगल चेंज केला आहे. आणि जो 120 होता त्याचं पण सोल्युशन 60 होतं, म्हणजे हे आन्सर परत सेम आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट. क्वेश्चन आहे, आता हा क्वेश्चन अँड हा क्वेश्चन हे दोघी पण सेम आहेत. सेकंड थिंग, आता जे आपण सॉल्व केले त्यालाच कनेक्टेड आहे, नोट करा. क्वेश्चन नोट झाला असेल तर ऑब्झर्वेशन करा काय सांगितलं आहे. वेक्टर ए अँड बी गिवन आहे, सेम आधी पण होतं. देन सी मायनस ए, आधीच्या क्वेश्चनमध्ये ते 2√2 होता, इथे आता 3 आहे, म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे. जर याला आपण सॉल्व केलं तर हे स्ट्रक्चर भेटतं. याच्यात पाहता हा सी बार तर अननोन आहे, बट हा भेटू शकतो. मॅग्निट्यूड ऑफ ए बार जर भेटलं याच्या थ्रू भेटून जाईल, तो 9च येणार आहे. √9 म्हटलं तर 3. आणि सर्वात महत्त्वाचं आता ह्यामध्ये ए डॉट सी, याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये तो मॉड गिवन होता सी, पण आता ह्या क्वेश्चनमध्ये पहा ए डॉट सीच विचारला आहे. सो आता ए डॉट सी म्हणजेच ह्या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही पाहिलं आधीचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन ऑलमोस्ट सेम आहे. पहा आता काय काय, आधीच्या क्वेश्चनमध्ये ह्यासारखी एक टर्म दिलेली होती, फक्त त्या पीच्या जागी पीला काय नोट केलेलं आहे इथे, ए क्रॉस सी. चेक करा, ए क्रॉस सी, ए क्रॉस बी मल्टिप्लाय बाय सी, याची व्हॅल्यू 3 दिलेली. आधीच्या क्वेश्चनमध्ये हे दिलेलं होतं. मी फक्त कनेक्ट करतो की आधीचा क्वेश्चन आणि ह्यामध्ये काय चेंजेस आहे. इथे पी क्रॉस सी दिला, पी म्हणजे कोण आहे, ए क्रॉस बी. म्हणजे मी त्याला जर असं नोट केलं तर आधीच्या क्वेश्चनमध्ये ही टर्म दिली होती आणि यामधला अँगल दिलेला होता, इथे हा पी असं समजून घ्या. सो पी अँड सी मधला अँगल पण गिवन आहे. चेक करा, द अँगल बिटवीन पी अँड सी, म्हणजे याच्यातलाच अँगल गिवन आहे ना. हां, तर याच्यात आपण क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करणार. त्या क्रॉस प्रोडक्टच्या बेसवर ज्यावेळेस आता याचं एक्सपान्शन जर मला करायचं म्हटलं तर पाहता काय असणार आहे, हे स्ट्रक्चर आहे पी क्रॉस सी इज इक्वल टू 3. याचं एक्सपान्शन आपण यूज करतोय. सो काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ पी मॅग्निट्यूड ऑफ सी साइन थीटा इज इक्वल टू 3. हा जनरल फॉर्म्युला झाला. मग आता आपल्याला लागणारे एलिमेंट्स काय काय लागणार आहे फाइंड करण्यासाठी. पण ही जी टर्म आहे जी विचारलेली आहे ती याच्या थ्रू येणार आहे, कारण की आधीच्या क्वेश्चनमध्ये आत्ताच पाहिलं आपण, जर सी मायनस एचं स्ट्रक्चर सॉल्व केलं तर ए डॉट सी येतो. ए डॉट सी जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर काय काय माहीत पाहिजे, सी स्क्वेअर माहीत पाहिजे, ए स्क्वेअर माहीत पाहिजे मॅग्निट्यूड. सो ए स्क्वेअर भेटू शकतो आहे. म्हणजे आता कोण बाकी राहिला, फक्त सी स्क्वेअर. तो फाइंड करण्यासाठी हे इक्वेशन दिलेलं आहे. सो पी क्रॉस सी
मध्ये पहा आता मॅग्निट्यूड ऑफ पी सी साईन थिटाला आहे आणि थिटा इज अ π/6 म्हणजे हे माहीत आहे, फक्त हा अननोन आहे. जर ही टर्म भेटली तर आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ सी भेटून जाईल. ही भेटण्यासाठी त्यांनी दिलेलं स्ट्रक्चर आहे की पी बार इज अ ए क्रॉस बी. सो आत्ताच आपण क्वेश्चनची स्टार्टिंग अशीच केली होती, ए क्रॉस बीच पहिले फाइंड केला होता. ए क्रॉस बी त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते डिटर्मिनंटनी सॉल्व्ह करावं लागतं. सो डिटर्मिनंटमध्ये आपण हे सॉल्व्ह केलं तर मला पी बार भेटेल. पी बार भेटला तर त्याच्या थ्रू मॅग्निट्यूड ऑफ पी पण भेटून जाईल. म्हणजे सर्व इंटरकनेक्टेड होऊन आधीचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम बनणार आहे. फक्त आधीच्या क्वेश्चनमध्ये क्रॉस प्रोडक्ट फाइंड करायचा होता, इथे डॉट फाइंड करायचा, एवढंच चेंज झालं आहे. ठीक आहे, पाहून घ्या जरा. आता स्टार्टिंग काय करायची, हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सी अननोन आहे, तो फाइंड करण्यासाठी हे दिलेलं आहे पी क्रॉस सी, आणि पी अँड सी मधला अँगल दिला म्हणजेच मी अँगल बेस फॉर्म्युला यूज करू शकतो. सो याच्यात काय काय अननोन आहे चेक करा. पी बार माहिती आहे का तुम्हाला? नाही, पी बार माहीत नाही, पण पी बार गिवन आहे. पी बार काय आहे? हां, तर तो पहिले आपण फाइंड करणार. तो पॉसिबल आहे, ए अँड बी दिलेला आहे, तो झाला. सी फाइंड करायचा, थिटा आपल्याला गिवन आहे π/6 म्हणजे आपल्याला सी भेटेल. सी भेटला तो इथे प्लेस केला, आन्सर भेटेल. चला स्टार्ट करायचं आहे. पी बार आय जे के टू 1 - 2 1 1 0. सो पी बार वेक्टर पी आपल्याला भेटतोय. झिरो प्लस 2 मायनस जे 0 प्लस 2 प्लस के 2i माइनस 2j प्लस 1k. सो वेक्टर पी भेटला आहे. रिक्वायरमेंट आहे मॅग्निट्यूडची. सो मॅग्निट्यूड दॅट इज अ 2 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. सो पहा 4 + 4 + 1 सो 9च येतोय. परत सेमच आहे, इवन सर्व नंबर सेम आहेत. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आहे. चला पी भेटला. पी आपल्याला इथे हेल्प करणार आहे. पुढे जाऊन हे सॉल्व करत असताना मॅग्निट्यूड ऑफ ए पण लागणार आहे, तर इथे आपण फाइंड करू शकतो. मॅग्निट्यूड ऑफ ए पण एक बाजूला फाइंड करून घ्यायचा. नाउ मॅग्निट्यूड ऑफ ए अंडर रूट 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर 2 मायनस 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. सो हा पण 3च आहे, आधी जे होते तेच आहे. सो अल्टिमेट सी अननोन असणार आहे. सी फाइंड करण्यासाठी ही टर्म गिवन आहे क्वेश्चनमध्ये, पी क्रॉस सी. सो त्याचा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये आता पी भेटला आहे. सो पी इज अ मॅग्निट्यूड ऑफ पी इज अ 3. मॅग्निट्यूड सी अननोन आहे. अँगल बिटवीन पी अँड सी गिवन आहे π/6 दॅट इज 30 इज इक्वल टू 3. सो 3 मॅग्निट्यूड ऑफ सी साइन 30 असतो 1/2 इज इक्वल टू 3. सो हा 3 3 कॅन्सल. C इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ C इज अ 2. पण सी फाइंड करण्यासाठी फक्त वेगवेगळ्या कंडिशन असतात. कंडिशन सारख्याच आहे, त्याच रिपीट होत आहेत. बरोबर झालं. आता लास्ट पॅरामीटर आपल्याला जे फाइंड करायचं ए डॉट सी तो याच्या थ्रू भेटणार आहे, कारण की याच्यामध्येच ए डॉट सी येऊ शकतो, बाकी कुठे देणार नाही. सो त्याचं एक्सपान्शन, त्याचा स्क्वेअर केला तर हे आलं आहे. याच्यासाठी आता सी स्क्वेअर ऑलरेडी आपल्याला भेटला, दॅट इज अ 2 स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ ए
ए फाइंड केला होता 3 स्क्वेअर मायनस 2 ए डॉट सी इज इक्वल टू 9. सो 4 प्लस 9 मायनस 2 ए डॉट सी इज इक्वल टू 9. सो हा 9 कॅन्सल. 4 इज इक्वल टू ट्वाइस ए डॉट सी. हा 2 डिवाइड केला तर ए डॉट सी इज इक्वल टू 2. ठीक आहे, हे फायनल आन्सर असलं पाहिजे. सो आधीचा क्वेश्चन जर कम्पेअर केलं तर याच्या थ्रू पहिले सी भेटला होता, कारण की त्याच्यात कंडिशन तशा होत्या, आणि आन्सर याच्या थ्रू भेटलं होतं. आता याच्या थ्रू सी भेटला, आन्सर त्याच्याकडनं भेटलं आहे, थोडंसं चेंज केलं आहे फक्त. आता हाच क्वेश्चन परत 23 मध्ये रिपीट झाला आहे. फक्त काय केलं त्यांनी, पी काय होता, ए क्रॉस त्याला असं दिलेलं आहे. इन्स्टेड ऑफ पी हे न देता डायरेक्ट ए क्रॉस बी इंटू सी हे स्ट्रक्चर आहे इज इक्वल टू 3च्या जागी माइट बी नंबर चेंज असू शकतो. बाकी सर्व सेम, म्हणजे हे न देता याच्या जागी हे दिलेलं आहे. प्रोसेस तीच, चेक करा जरा. नेक्स्ट क्वेश्चन पाहून घ्या. ए बार बी बार सर्व आहे, फक्त हा नंबर चेंज आहे. आधी काय होता 3, इथे काय आला आहे 4. डायरेक्ट हे दिलेलं आहे. आधी इथे हा पी होता आणि पी सेपरेट गिवन होता. बस हे सॉल्व करता येईल, प्रोसेस तीच असणार आहे. ठीक आहे, तर हे भेटून जाईल. म्हणजेच प्रॅक्टिससाठी तुम्हाला पुढे जाऊन किंवा ते सारखंच आहे तर करता येईल आपल्याला नंतर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नोट करायचा आहे. नोट करा. क्वेश्चनमध्ये वेक्टर ए बी सी आर द युनिट वेक्टर सांगितले. युनिट वेक्टरचं मिनिंग आहे हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज अ 1 अँड क्वेश्चनमध्ये अजून एक पॅरामीटर आहे थीटा इज अ अँगल बिटवीन ए अँड सी. जर अँगल गिवन आहे म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट यूज करू शकता. फक्त आता हा अँगल ॲज अ थीटा दिलेला आहे. आधीच्या क्वेश्चनमध्ये थीटाच्या जागी नंबर होतात 45 डिग्री 60 डिग्री. इथे पण तरीसुद्धा तुम्हाला डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट ह्या क्वेश्चनमध्ये यूज होणार आहे असं त्याचं मिनिंग आहे. अँगल गिवन आहे म्हणजे डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट कुठेतरी यूज करावं लागेल. नाव हे आपल्याला भेटलं आहे. पण आता विचारलं काय लक्ष द्या. ए क्रॉस सी याचा जर मला फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल क्रॉस प्रोडक्ट तर अँगल बिटवीन ए अँड सी माहीत पाहिजे. चेक करा काय सांगितलं आहे. अँगल बिटवीन ए अँड सी थीटा इज अ अँगल बिटवीन ए अँड सी. म्हणून आता इथे आपण क्रॉस प्रोडक्टचाच फॉर्म्युला यूज करतोय. काय फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ सी साइन थीटा. म्हणजे फायनल आन्सर जर तुम्हाला हे फाइंड करायचं असेल तर हे पॅरामीटर माहीत पाहिजे. चेक करा जरा. मॅग्निट्यूड ऑफ ए अँड बी डायरेक्ट माहीत आहे आपल्याला काय 1. कोण अननोन आहे फक्त साइन थीटा. सो आता साइन थीटा फाइंड करण्यासाठी सपोर्टिंग फंक्शन्स आता हे दिलेले आहेत. एकच आहे काय आहे ट्वाइस ए प्लस
ए प्लस ट्वाईस बी प्लस ट्वाईस सी इज इक्वल टू 0. लक्ष द्या जरा. आधीच्या क्वेश्चनमध्ये ए मायनस सी मॅग्निट्यूड इज इक्वल टू 2 दिलेला होता. असं स्ट्रक्चर. ज्यावेळेस ह्या टर्मचं तुम्ही स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअरिंग केल्यानंतर हे स्ट्रक्चर बनतं. मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी सीचा स्क्वेअर आणि -2 ए डॉट सी बनतो. लक्ष द्या. ए डॉट म्हणजे आता याच्यात जर मला साइन थिटा फाइंड करायचा असेल तर त्याला ऑप्शन हाच आहे. ए डॉट सी म्हटलं तर याचा फॉर्म्युला आपल्याकडं डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट काय असतो? ए बार बी बार काय असतो? कॉस थिटा. पण आता हा थिटा कोणाचा अँगल असेल? अँगल बिटवीन ए अँड सी. सो इथे कोणाचा पाहिजे आपल्याला? हा थिटा कोणाचा अँगल पाहिजे? अँगल बिटवीन. तर त्यासाठी हे जसं इक्वेशन आहे तसं मी इथे बनवतोय. इथे अँगल बिटवीन ए अँड सी येण्यासाठी हा ट्वाईस बी मी शिफ्ट करतोय. सो ए प्लस 2c इज इक्वल टू ट्वाईस बी. तरच तुम्हाला ह्यामध्ये अँगल भेटेल. कारण की आता ही सेम प्रोसेस मी इथे फॉलो करतोय. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग केलं तर हे स्ट्रक्चर असेल. नाव ए प्लस 2c याचा स्क्वेअर ट्वाईस बी चा स्क्वेअर. काल आपण याचेही फॉर्म्युले पाहिले होते किंवा काही यूज पण केले होते. सांगा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हटलं तर मॅग्निट्यूड बनून जातं. बी स्क्वेअर बी म्हटलं तर 4 मॅग्निट्यूड ऑफ सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी. ट्वाईस ए बी म्हटलं तर 2 × 2 4 ए डॉट सी इज इक्वल टू याचा स्क्वेअर आहे. याचा स्क्वेअर सांगा किती असेल? 4 मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर. चेक करा जरा. यांच्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज माहिती आहे. युनिट वेक्टर 1 1 1 म्हणजे डायरेक्ट ए डॉट सी भेटला पाहिजे. नोट करायचं. ए डॉट सी दॅट इज अ युनिट वेक्टर 1 4 × 1 4 ए डॉट सी 4 × 1. सो 5 किंवा डायरेक्ट 4 कॅन्सल होऊन जाईल. नाही तर ठीक आहे. 5 4 ए डॉट सी इज इक्वल टू 4 5 प्लस सो 4 ए डॉट सी 4 ए डॉट सी इज इक्वल टू 4 - 5. सो ए डॉट सी इज इक्वल टू हा -1 आहे. 4 डिवाइड केला तर -1/4. ए डॉट सी ची व्हॅल्यू भेटली. दॅट इज अ डॉट प्रोडक्ट. हे स्ट्रक्चर आलंय. सो ए अँड सीज आपल्याला हेल्प करू शकतोय. अँगल बिटवीन ए अँड सीज लागणार होता. सो ह्या ठिकाणी आता मी डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करतोय. सो वी नो दॅट जसा क्रॉस प्रोडक्ट असतो तसा डॉट प्रोडक्ट आहे. ए डॉट सी डॉट प्रोडक्ट इज अ मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ सी कॉस थिटा. यांचा आन्सर भेटू शकतं. आता ए डॉट सी माहिती आहे. हे 1 आहे युनिट वेक्टर. कॉस भेटेल. कॉस भेटला तर साईन भेटेल. फायनल आन्सर भेटून जाईल. सो ए डॉट सी इज -1/4 बाय युझिंग दिस इक्वेशन 1 1 × 1 × cos theta. So cos theta is equal to -1/4. So with the help of cos theta, sin obtain करायचा आहे. So we know that sin square theta is equal to 1 - cos square theta. Sin square theta is equal to 1 - cos square theta. Sin square theta is equal to 1 -1/4 square. Sin square theta is equal to 1 - 1/16. Sin square theta is equal to 15 divided by 16. So only sin theta required आहे तो असला पाहिजे ±√15/4. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आलंय. सो साइन भेटला अल्टिमेट जो आपल्याला पाहिजे होता. सो फायनली आन्सर. सो रिक्वायरमेंट होती A क्रॉस B हे फाइंड करायचं होतं आपलं. हे मेन टार्गेट आहे.
नाव युनिट वेक्टर 1 1 आणि ही टर्म आहे प्लस मायनस 15 डिवाइड बाय 4, तो मल्टिप्लाय असल्यामुळे ब्रॅकेटच घेणार. सो आन्सर आलं आहे प्लस मायनस 15 डिवाइड बाय 4. सो ह्यापैकी ऑप्शन एक आहे प्लस 15/4. नोट करा. जर इन केस ह्यामध्ये पण अशा पॉसिबिलिटी असतात, जर त्यांनी सांगितलं आहे की थीटा लाईज इन 3π/2 to π/2, दॅट इज द सेकंड क्वाड्रंट, सॉरी पाय, थर्ड क्वाड्रंट. सो थर्ड क्वाड्रंटमध्ये जर लाईज करत राहिला असता तर ह्यामध्ये मग साईन थर्डमध्ये काय असतं, मायनस. तर ही व्हॅल्यू आपण फक्त मायनस कन्सिडर केली असती, फायनल आन्सर मायनसमध्ये झाला असतं ऑप्शनमध्ये. ठीक आहे, तर ह्या कंडिशन असू शकतात. सो हा अँगल मॅटर करतो. अँगल जो दिला आहे त्याचा डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट यूज करता येतो किंवा त्याचा यूज करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नोट करा. CETच्या अकॉर्डिंग इम्पॉर्टंट. क्वेश्चन ऑब्झर्वेशन करा. काय सांगितलं आहे, थीटा इज अ अँगल बिटवीन ए अँड बी. म्हणजेच ए डॉट बी मध्ये मी कोसाइन रूल यूज करू शकतो, डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला. किंवा इथे पण काही भेटलं क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट, इथे क्रॉस आहे तर क्रॉस भेटला तर ए क्रॉस बी पण यूज करता येईल. अँगल दिला आहे म्हणजेच आपण डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट साइन कॉसचा फॉर्म्युला यूज करू शकतोय. ठीक आहे. देन मॅग्निट्यूड ऑफ ए अँड बी गिवन आहे, जो लाईज करतो 45 to 60. देन याचा आपल्याला आन्सर विचारलं आहे. पण हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे आता इंटरनल स्ट्रक्चर दिसतंय, हे आपण क्रॉस प्रोडक्ट ज्यावेळेस स्टडी केलं तर रेग्युलरमध्ये सेम स्ट्रक्चर पण सॉल्व केलेलं आहे. म्हणजेच त्याला त्याच सेम वेनी क्रॉस प्रोडक्टच्या मेथडने याला आपण सॉल्व करणार आहोत. सॉल्व केल्यानंतर पहा तुम्हाला काय भेटतं ते चेक करूया. कॉन्सन्ट्रेट आहे, फक्त याचा स्क्वेअर आहे, सो हा स्क्वेअर ॲज इट इज राहणार आहे. ना मी क्रॉस प्रोडक्ट अप्लाय करतोय, ए क्रॉस ए, देन ए क्रॉस बी, फक्त मध्ये ॲडिशन येणार आहे. सो ए क्रॉस ए क्रॉस ए, त्याचं स्ट्रक्चर नोट करतोय. देन ए क्रॉस बी, फक्त मध्ये प्लस आहे तर प्लस ए क्रॉस बी. सायक्लिक ऑर्डर आपण पाहिलं होतं, सायक्लिक ऑर्डरचं स्ट्रक्चर बनतं याच्यामध्ये. देन मायनस बी क्रॉस ए, सो मायनस असल्यामुळे मायनस बी क्रॉस ए, यामध्ये सायक्लिक ऑर्डर फॉलो करायचं. याला ए क्रॉस बी नाही नोट करता येणार कारण की तो मायनस होऊन जातो. देन मायनस बी क्रॉस मायनस, ॲक्च्युली मायनस बी क्रॉस हा बी आहे, म्हणजे याचा आन्सर असेल मायनस बी क्रॉस बी. याचा स्क्वेअर आहे प्लस 4 टाइम ए डॉट बी. ठीक आहे, चेक करा जरा, लक्ष द्या.
सो हे स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण सॉल्व केलं होतं तर याच्यात सर्कल पाहिला होता एक सायक्लिक ऑर्डर फॉलो करण्यासाठी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ABC पाहता सायक्लिक ऑर्डर. सेकंड थिंग याच्यात असे काही रूल्स पाहिले आपण. A क्रॉस बीचा आन्सर C असतं, B क्रॉस C इज A, बट A क्रॉस A काय असतो सेम. हां सेम आन्सर काय असतं 0. हा 0 झाला. अजून ही पण टर्म 0 झाली. आता हे फक्त बाकी आहेत. सो चेक करा A क्रॉस B आणि हा B क्रॉस A. जर मी याला A क्रॉस B नोट केला तर काय होऊन जाईल मायनसचा. म्हणजे डायरेक्टली आपल्याला क्रॉस प्रोडक्टचे फॉर्म्युले भेटत आहेत. सो अँगल त्यासाठीच गिवन आहे. नाव ही टर्म 0 झाली आहे. रिमेनिंग टर्म आहे A क्रॉस B मायनस B क्रॉस A याचा स्क्वेअर प्लस 4 टाइम A डॉट B स्क्वेअर. याच्यात आता सायक्लिक ऑर्डरच्या अकॉर्डिंग आपण नोट करतोय B क्रॉस A ला A क्रॉस B नोट केला तर हा मायनसचा प्लस होऊन जाईल. सो A क्रॉस B प्लस A क्रॉस B सेम एलिमेंट आलेत म्हणजे ॲडिशन झाले. 4 टाइम A डॉट B याचा स्क्वेअर. पाहता याला फायनली असं नोट करता येईल A क्रॉस B. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आहे तो पण 2 टाइम्स आणि याचा स्क्वेअर प्लस 4 A डॉट B स्क्वेअर. तर याचंच आन्सर आपल्याला विचारलं आहे. आन्सर आलं आहे, थोडेसे काही स्टेप लागणार आहे. याला जाता असं नोट करता येईल. हा स्क्वेअर जर अप्लाय केला तर हे स्ट्रक्चर असं आहे 4 A क्रॉस B याचा स्क्वेअर 4 A डॉट B याचा स्क्वेअर. काही कॉमन कॉमन जर पाहिलं तर 4 कॉमन आहे म्हणजे याच्यात फक्त किंवा 4 नंतर कॉमन घेऊ डझंट मॅटर. याच्यात पाहता हे जर स्क्वेअर नाही राहिले असते आपल्याकडं फॉर्म्युले काय फॉर्म्युला आहे स्क्वेअर नाही राहिला तर मॅग्नीट्यूड ऑफ A मॅग्नीट्यूड ऑफ B साइन थीटा. तसं याचा काय फॉर्म्युला आहे मॅग्नीट्यूड ऑफ A मॅग्नीट्यूड ऑफ B कॉस थीटा. लक्ष द्या जरा कॉस थीटा यांचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे याचं काय करावं लागेल स्क्वेअर. याचा पण स्क्वेअर आणि यामध्ये बाहेर 4 होता इथे पण 4 होता. आन्सर आलं आहे. पण मॅग्नीट्यूड ऑफ A अँड B गिवन आहे किती 4 अँड 3 म्हणजे यांच्या व्हॅल्यूज आहेत. ज्यावेळेस मी आता स्क्वेअर अप्लाय करेल तर हे स्ट्रक्चर असं असणार आहे 4 A स्क्वेअर. ठीक आहे, मॅग्नीट्यूड ऑफ A चा स्क्वेअर B चा स्क्वेअर अँड साइन स्क्वेअर थीटा प्लस 4 मॅग्नीट्यूड ऑफ A स्क्वेअर B स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. ओव्हरऑल हे स्ट्रक्चर भेटलं आहे. चेक करा काय कॉमन. जर मी A स्क्वेअर B स्क्वेअर अलॉंग विथ हा 4 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये कोण बाकी राहील साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. त्याचा रोल संपला 1 असतो तो. म्हणजे आता बाकी जे आहेत ते डायरेक्टली गिवन आहेत आन्सर भेटलं पाहिजे. सो 4 मल्टीप्लाय बाय A स्क्वेअर B स्क्वेअर कॉमन. सो यामध्ये बाकी राहतो ओनली साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा दॅट इज 1. सो अल्टिमेट आन्सर 4 मल्टीप्लाय बाय A स्क्वेअर A इज अ 4 स्क्वेअर अँड B स्क्वेअर दॅट इज अ 3 स्क्वेअर. हे आलेलं आहे एवढंच बाकी 4 A स्क्वेअर
मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 होता. फायनल आन्सर असलं पाहिजे 4 मल्टिप्लाय बाय 9 इंटू 16 इंटू 9. 4 मल्टिप्लाय बाय 144. सो यांना मल्टिप्लाय करा 576 आन्सर भेटेल. ठीक आहे, सर्व कनेक्टेड आहे, आन्सर आला पाहिजे. क्वेश्चनमध्ये स्टार्टिंग थीटा इज अँगल बिटवीन. थीटा अँगल बिटवीन म्हटलं तर म्हणून हे यूज करता आलं. सो थीटा म्हटलं तर अँगल बिटवीन ए अँड बी. थीटा म्हटलं तर अँगल बिटवीन डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट त्याच्या बेसवर येतो. म्हणजे डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट कधी यूज होणार आहे, क्वेश्चनमध्ये जर दिला असेल अँगल तर तुम्हाला तो यूज करायचाच आहे कुठेतरी. क्वेश्चन नोट करा. वेक्टर ए बी सी आर द 3 कोप्लेनर वेक्टर. हा कोप्लेनर स्ट्रक्चर फर्स्ट टाइम आलं आहे ह्या टाईपमध्ये. क्वेश्चनचा टाईप तोच आहे जो आपण सॉल्व करतोय. बी डॉट सी इज इक्वल टू 8 गिवन आहे. नोट करा व्यवस्थित. क्वेश्चनमध्ये आपल्याला ए क्रॉस बी क्रॉस सी विचारला आहे. तर याला आत्ताच आपण साइन रूलच्या अकॉर्डिंग जर पाहिला क्रॉस प्रोडक्टच्या अकॉर्डिंग असं नोट करू शकतो. फक्त क्वेश्चनमध्ये काय चेंजेस आहे ते पाहून घ्या. सो हे आपण कधी नोट करू शकतो, एकच कंडिशनवर नोट करता येतं की थीटा इज अँगल बिटवीन ए अँड बी क्रॉस सी. चेक करा याच्यात काय दिलेलं आहे. अँगल बिटवीन बी अँड सी दिलेला आहे फक्त, पण हा नाही दिलेला आहे. अँगल बिटवीन ए अँड बी क्रॉस सीचा अँगल माहीत असला पाहिजे होता तर हा फॉर्म्युला आपण यूज करून आन्सर आला असता. जर हा फॉर्म्युला तुम्ही यूज केला तर पहा ही टर्म माहीत आहे, बी क्रॉस सी भेटू शकतोय. बी क्रॉस सी म्हटलं तर
क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला तो काय असतो, मॅग्निट्यूड ऑफ बी मॅग्निट्यूड ऑफ सी, याच्या थ्रू ते सर्व स्ट्रक्चर पॉसिबल आहे. कारण की याच्यात अकॉर्डिंग आपल्याला अँगल दिलेला पण अँगल बिटवीन कसलं आहे, बी अँड सी. हां, तर पहिले मी हे फाइंड करतो आहे, त्याचं मिनिंग काय पहिले पाहून घ्या. याच्यात बी डॉट सी दिलेला आहे. याच्यात पाहता ही टर्म फाइंड करणं पॉसिबल आहे, फक्त या साइन थिटाचा काय रोल असेल ते पाहूया. नाव मला जर बी क्रॉस सी फाइंड करायचा असेल, सो अँगल बिटवीन बी क्रॉस सी ऑलरेडी गिवन आहे. बी अँड सी मधला अँगल किती आहे, 45. म्हणजे हे स्ट्रक्चर आहे मॅग्निट्यूड ऑफ बी मॅग्निट्यूड ऑफ सी साइन थिटा. चेक करा आता, मॅग्निट्यूड ऑफ बी माहिती आहे किती, 2. थिटा इज अ 45. याच्यासाठी जो थिटा आहे तो 45. म्हणजे याच्यात आपल्याला हा 2 मल्टिप्लाय बाय सी अननोन आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड करावं लागणार आहे. साइन थिटा, थिटा किती घ्यायचा आहे, 45. सो याचा आन्सर भेटून जाईल ह्या टर्मचं. ती टर्म फक्त सीमुळे मिसिंग आहे, सी फाइंड करण्यासाठी हे दिलेलं आहे. याचा आता डॉट प्रोडक्टचा काय फॉर्म्युला आहे, बी डॉट सी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी मॅग्निट्यूड ऑफ सी कॉस थिटा. अँड दिस कॉस थिटा, थिटा इज अँगल बिटवीन बी अँड सी, अँगल बिटवीन बी अँड सी 45. परत हा यूज करता येईल. सो हा दिलेला आहे 8, मॅग्निट्यूड ऑफ बी गिवन आहे 2, सी अननोन आहे जो आपल्याला आता इथे भेटतो आहे, अँड कॉस 45. ठीक आहे. सो 8 2 डिवाइड केला तर हा झाला 4. मॅग्निट्यूड ऑफ सी साइन 45 असतो 1/√2, √2 मल्टिप्लाय केला तर मॅग्निट्यूड ऑफ सी इज इक्वल टू 4√2. चला मॅग्निट्यूड ऑफ सी भेटला, मॅग्निट्यूड ऑफ सी भेटला तर ही टर्म पण भेटली. हा किती आला आहे मॅग्निट्यूड ऑफ सी, इथे व्हॅल्यू प्लेस करून टाकू 4√2. सो हा झाला 8√2 साइन 45, साइन 45 इज अ 1/√2. सो √2 गेटिंग कॅन्सल, आन्सर आला 8. पहा क्वेश्चनचा 80 to 90% पार्ट सॉल्व झाला आहे. फक्त सर्वात महत्त्वाची कॉन्सेप्ट बाकी, कॉन्सन्ट्रेट आहे. कसला आन्सर आलं 8, बी क्रॉस सी. मॅग्निट्यूड ऑफ ए पण माहिती आहे, ए काय 1, काय अननोन आहे अजून पण, साइन थिटा, थिटा हा यूज करता येईल का 45. हां 45 हा कोणाचा अँगल आहे, बी अँड सी मधला, पण हा थिटा काय अँगल बिटवीन ए क्रॉस किंवा ए बी क्रॉस सीचा अँगल आहे. त्यासाठी क्वेश्चनमध्ये ही टर्म दिलेली, तीच आपल्याला आता स्टडी करायची. हे झालं. क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ए बी सी आर द को प्लेनर वेक्टर. सो को प्लेनरचं मिनिंग आहे ते व्हेक्टर एका प्लेनवर लाईज करतायत. हा ए, हा बी ए, हा सी ए, काही असू शकतात, एका सेम प्लेनवर लाईज करतात. तर याची कंडिशन आहे, जर व्हेक्टर को प्लेनर असतील तर ते एकमेकांना पॅरलल पण असू शकतात, परपेंडिक्युलर पण असू शकतात. ह्या स्पेशली ह्या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग सांगतोय. ठीक आहे, परपेंडिक्युलर पण असू शकतात. तर त्याची कंडिशन आपण अशी घेऊ शकतोय. ठीक आहे, व्हेक्टर ए जो आहे तो परपेंडिक्युलर आहे बी अँड सीला, काही पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, काही घेता येईल कारण की को प्लेनर हे पण आहेच. सो याचं मिनिंग आहे, यालाच आपण असं नोट करतो, ए चा व्हेक्टर जर मला फाइंड करायचा असेल तर बी क्रॉस सी असतो. सो याला काय म्हणतो आपण, यांच्यामध्ये अँगल किती बनतोय, 90 डिग्री बनतोय. तर ह्या केसमध्ये अँगल बिटवीन ए अँड बी क्रॉस सी तुम्हाला 90 घ्यायचा आहे, को प्लेनर असल्यामुळे. सिन्स को प्लेनर वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ अँगल बिटवीन ए बार अँड बी क्रॉस सी इज 90 डिग्री. ठीक आहे, तर हा क्वेश्चन अल्टिमेट इथे आता सर्वच इलेमेंट भेटलेत. मॅग्निट्यूड ऑफ ए 1 होता, हा आलेला 8, आणि हा तुम्हाला घ्यायचा आहे साइन 90 डिग्री सिन्स को प्लेनर वेक्टर. ही त्याची कॉन्सेप्ट आहे. सो आन्सर आलं आहे 8 मल्टिप्लाय बाय 1 8. को प्लेनर वेक्टर हे वेक्टर्स ह्या ज्या लाईन्स आहे ह्याची कंडिशन आपण अशी यूज करू शकतोय. लास्ट क्वेश्चन नोट करायचं.
ठीक आहे, कोप्लेनरसाठी लक्षात राहतं. बाकी सर्व सेम होतं पहा, फक्त अँगल वेगळा दिलेला होता, त्याच्यानुसार असं सॉल्व करावं लागेल. डायग्राम बेस्ड क्वेश्चन हे आणि हा सारखाच आहे. डायग्राम फक्त सेपरेट ड्रॉ करा. वेक्टर यू अँड व्ही गिवन आहे, ही डायग्राम वेगळी, याला कनेक्ट नाही. ठीक आहे, हा विचारलं काय, मॅग्निट्यूड ऑफ यू क्रॉस व्ही, CETत आलेला क्वेश्चन आहे. सो याचं मिनिंग आहे, जर अँगल बिटवीन यू अँड व्ही, हा यू वेक्टर आहे, हा व्ही वेक्टर आहे, त्यामधला अँगल गिवन आहे 150 साइन थिटा. क्रॉस प्रोडक्ट आत्ताच आपण यूज केला होता. क्वेश्चनमध्ये याची व्हॅल्यू विचारली आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए इज 8, व्ही इज 12 अँड साइन थिटा इज 150. सो हे स्ट्रक्चर आहे 96 साइन 150 मीन्स 180 मायनस 30. आलाइड अँगल 180 मायनस म्हटलं तर सेकंड क्वाड्रंट, सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह राहतो. सो 96 साइन 30 झाला. सो 96 मल्टिप्लाय बाय 1/2. सो 96चा हाफ 48. आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, हे कंप्लीट करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचं ॲनालिसिस करणार आहोत. हा स्केलर होता.